पुन्हा या ठिकाणी मांडू इच्छितो की अन्न नागरी पुरवठाच्या मागणीच्या संदर्भामध्ये बाब क्रमांक 91 अध्यक्ष महोदय 2च मिनिटं पृष्ठ क्रमांक 67 मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशन वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने विचार करावा। अत्यंत अल्प कमिशन मध्ये काम करीत असल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणं कठीण होऊन आलेलं आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयावर सुद्धा गंभीरतेने विचार करावा। बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद। पुन्हा या ठिकाणी मांडू इच्छितो की अन्न नागरी पुरवठाच्या मागणीच्या संदर्भामध्ये बाब क्रमांक 91 अध्यक्ष महोदय 2च मिनिटं पृष्ठ क्रमांक 67 मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशन वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने विचार करावा। अत्यंत अल्प कमिशन मध्ये काम करीत असल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणं कठीण होऊन आलेलं आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयावर सुद्धा गंभीरतेने विचार करावा। बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद। पुन्हा या ठिकाणी मांडू इच्छितो की अन्न नागरी पुरवठाच्या मागणीच्या संदर्भामध्ये बाब क्रमांक 91 अध्यक्ष महोदय 2च मिनिटं पृष्ठ क्रमांक 67 मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशन वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने विचार करावा। अत्यंत अल्प कमिशन मध्ये काम करीत असल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणं कठीण होऊन आलेलं आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयावर सुद्धा गंभीरतेने विचार करावा। बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद। पुन्हा या ठिकाणी मांडू इच्छितो की अन्न नागरी पुरवठाच्या मागणीच्या संदर्भामध्ये बाब क्रमांक 91 अध्यक्ष महोदय 2च मिनिटं पृष्ठ क्रमांक 67 मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशन वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने विचार करावा। अत्यंत अल्प कमिशन मध्ये काम करीत असल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणं कठीण होऊन आलेलं आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयावर सुद्धा गंभीरतेने विचार करावा। बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद।